अबोली या मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो, हे बघ, तू न हे जे सगळं काही बोलतेस, तुझ्या ठिकाणी दुसरं कुणी असतं तर मी हे शब्द ऐकून घेतले नसते. एक लक्षात ठेव, माझ्या बाबांची तत्त्व आणि तू याच्यामध्ये जर का मला कुणाची निवड करायची असेल तर मी माझ्या बाबांची तत्त्व निवडेन. यापुढे माझ्यासमोर हा विषय काढायचा नाही. मनवा शिंदेंची कुणी नव्हती. शिंदेंच्या घरामधलं मनवाला स्थान तिचं कधीच मिळणार नाही, असं म्हणत अंकुश खूप चिडतो आणि रागारागात तिकडून निघून जातो. अबोली विचार करते, सर तुम्ही एक चांगले पोलीस ऑफिसर आहात, चांगले ना तुम्ही मुलगा आहात, चांगला नवरा आहात, पण चांगला भाऊसुद्धा तुम्हाला मी बनवून ठेवणार आणि मनवाला न्याय मिळवून तिला मी तिचं कुटुंब परत मिळवून देणार. असा विचार करत अबोली मात्र घरी येते आणि अंकुशला पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करते, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. अबोली म्हणते, सर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. अंकुश म्हणतो, अबोली या विषयावरती किंवा कोणत्याच विषयावरती मला काही बोलायचं नाही. अबोली विचार करते, सर तर माझ्यासोबत काहीच बोलत नाही आहेत. आता या सगळ्याची माहिती मी कशी काढू? आता तिला एकच आधार दिसतो, तो म्हणजे क्रिश. ताबडतोब क्रिशला कॉल लावून अबोली म्हणते, क्रिश मला तुझी मदत हवी आहे. यावरती क्रिश म्हणतो, बोल अबोली, मी तुझी काय मदत करू शकतो? अबोली सांगते, क्रिश आत्ता सर तिकडे नाही आहेत ना, म्हणजे ते कोणत्याही वेळेत तिकडे येतील, माझा फोन चालू आहे हे त्यांना कळता कामा नये. यावरती क्रिश म्हणतो, अंकुश सरांपासून काही लपून छपून करायचं आहे का? यावरती अबोली म्हणते, क्रिश मला तुझ्या मदतीची नितांत गरज आहे. तुला मला एक गोष्ट सांगायची आहे. काही रेकॉर्ड शोधून काढायचे आहेत, एका व्यक्तीचा पत्ता शोधून काढायचा आहे. यावरती क्रिश म्हणतो, मग अंकुश सरांपासून लपवण्यासारखं काय आहे? अबोली म्हणते, हो क्रिश आहे, काही गोष्टी अंकुश सरांपासून लपवण्यासारख्या आहेत. तू एक काम कर बरं, तू न आत्ताच्या आत्ता मला एक गोष्ट सांग, तुला काकांच्या माधव काकांच्या मुलीबद्दल काही माहिती आहे का? यावरती क्रिश म्हणतो, माधव काकांची मुलगी? अबोली सांगते, हो, अंकुश सरांची चुलत बहीण मनवा शिंदे, मनवा माधव शिंदे, माधव काकांची एक मुलगी आहे. पण अंकुश सर तिचा पत्ता किंवा तिच्याशी बोलणं किंवा तिला घरात आणणं या सगळ्यासाठी नकार देत आहेत. तूच माझी मदत कर, कारण या सगळ्यामध्ये जुने रेकॉर्ड चेक करून ज्योत्स्ना जी काकांची बायको आहे तिचा पत्ता शोधला तर आपल्याला मनवाचा पत्ता नक्कीच सापडेल. असं म्हणत अबोली आता क्रिशला सगळं समजावून सांगत असते. त्याच वेळेला मागून थाप पडते ती अंकुशची. अंकुश म्हणतो, काय चाललंय काय? क्रिश फोन कट करतो. अंकुश म्हणतो, काय कुणासोबत बोलतोयस? राघूसोबत ना? यावरती क्रिश बाजू सावरत म्हणतो, हो हो, मी राघूसोबतच बोलतोय. म्हणजे राघूसोबत बोलत होतो सर, काय काम होतं का? अंकुश म्हणतो, कामाच्या वेळेला काम करायचं, फोन कॉल्स घेतलेले मला चालत नाहीत, तुला माहिती आहे ना? असं म्हणत अंकुश त्याला फोन कॉल ठेवायला सांगतो आणि आता काम कर म्हणून सांगतो. मग इकडे अबोली क्रिशच्या फोनची वाट पाहत असते आणि ती विचार करते, काहीही करून मला एकदा मनवाचा पत्ता सापडला की मी ताबडतोब सगळी माहिती मिळवेन. तोपर्यंत नीता येते. काय ग अबोली, काय करतेस? असं म्हणत तिला डिवचते. अबोली म्हणते, काही नाही, रोजचंच काम. मग नीता बाहेर जाऊन गुपचूप सगळं ऐकत बसते. अबोली फोनवरती सांगत असते, हॅलो, काय झालं? मनवाचा पत्ता सापडला का? तिकडून क्रिश म्हणतो, अबोली मी आत्ता प्रयत्न करतोय, तू काळजी करू नकोस. ताबडतोब नीताला कळतं की इकडे आता मनवाचा ही पत्ता शोधत आहे. ही बातमी विजयाला द्यायला पाहिजे म्हणून धावत पळत ती विजयाकडे येते. विजया, अगं तुला कळलं का ही अबोली काय करते? ती अबोली मनवाचा पत्ता शोधते आहे, तुझ्यासाठी धोक्याची घंटा आहे, तू ताबडतोब विचार कर बरं. यावर ती विजया म्हणते, मनवाचा पत्ता अबोली शोधते? शोधू दे, माझ्याकडे ऑलरेडी पत्ता आहे. विजया म्हणते, मग तू हा पत्ता अबोलीला का देत नाहीयेस? यावरती आता मात्र विजया सांगते, तुला माहिती आहे का, हा पत्ता अबोलीपर्यंत पोहोचणार आहे, पण हा पत्ता अबोलीपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप मोठी किंमत मोजावी लागेल आणि तिने किंमत मोजली ना तरी पण ती अडचणीत येणार आहे, तिने किंमत नाही मोजली तरी पण ती अडचणीत येणार आहे. नीता म्हणते, तू जे काही बोलतेस ना माझ्या अगदी डोक्याच्या वरून चाललंय, मला खरंच काही कळत नाही तुला काय बोलायचं आहे ते. विजया म्हणते, थांब, वेळ येऊ दे, मग तुला समजेल मला काय बोलायचं आहे ते. असं म्हणत विजया नीताला आता थांबवते. त्यावरती नीताला समजतच नसतं की नक्की विजयाला काय म्हणायचं आहे. पत्ता आहे तर अबोलीला द्यायचा नाही, किंमत कसली? नीताच्या सगळं डोक्यावरून जातं. तोपर्यंत इकडे लपून छपून रेकॉर्ड रूमच्या चाव्या घेऊन क्रिश ती रेकॉर्ड रूम उघडतो आणि विचार करतो, हे सगळं जे मी करतोय ते एथिक्समध्ये बसत नाही, पण अबोलीची मदत करण्यासाठी मला हे नक्कीच करावं लागणार. क्रिश आता ते रेकॉर्ड रूम उघडून रेकॉर्ड शोधण्यासाठी येतो. हे जर अंकुश सरांना समजलं तर त्यांना खूप वाईट वाटेल, ते खूप रागावतील, पण मला अबोलीसाठी करायलाच पाहिजे असं म्हणत सगळे रेकॉर्ड तो चेक करायला लागतो. रेकॉर्ड चेक करत असताना तितक्यात तिथे अंकुश येतो. त्याला क्रिश कुठे दिसत नाही म्हणून तो
आता पुन्हा एकदा बाहेर पडतो आणि रेकॉर्ड रूमचं दार उघडं असतं. आता इकडे अंकुश विचार करतो, रेकॉर्ड रूमचं दार उघडं आहे आणि तोपर्यंत तो रेकॉर्ड रूम उघडणार तितक्यात अंकुशला कोणीतरी बोलवायला येतं आणि त्यानंतर अंकुशला एक महत्त्वाचा कॉल येतो. महत्त्वाचा कॉल आल्यावरती अंकुश तो कॉल घेतो आणि त्याच वेळेला कॉलवरती बोलत असताना क्रिशला अखेर रेकॉर्ड सापडतो. रेकॉर्डमध्ये रेड लाईट एरियामध्ये धाड टाकणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरचं नाव असतं माधव शिंदे. माधव शिंदेंनी रेकॉर्ड टाकलेल्या त्या लिस्टमधली सगळी बायकांची नावं आणि त्यांचे पत्ते, त्यांचे ॲड्रेस, हे सगळं रेकॉर्ड आता क्रिशला मिळतं आणि ते रेकॉर्ड घेऊन तो बाहेर येतो. रेकॉर्ड घेऊन क्रिश ज्या वेळेला बाहेर येतो तेव्हा पाहतो तर काय, समोर अंकुश उभा असतो. अंकुशला पाहून क्रिश गडबडतो. जर अंकुश सरांनी मला इकडे पाहिलं किंवा रेकॉर्ड रूम उघडी आता पाहिली तर खूप मोठी गडबड होईल, म्हणून तो पटकन बाहेर येतो, गुपचूपपणे दार लावतो आणि ते रेकॉर्ड घेऊन बाहेर पडतो. अंकुशला काही कळण्याच्या आत क्रिश तिकडून पसार झालेला असतो. क्रिश तिकडून निघतो. अंकुश येतो आणि पाहतो, हे काय, आत्ता तर रेकॉर्ड रूम उघडी होती, आत्ता रेकॉर्ड रूम कुणी बंद केली, कुणीतरी काहीतरी घेण्यासाठी आलं असेल आणि मग ते आता गेले असतील, असा विचार करत आता अंकुश ताबडतोब क्रिशकडे येतो. क्रिशकडे आल्यावरती अंकुश म्हणतो, क्रिश, अबोलीचा तुला कॉल आला होता का? क्रिश म्हणतो, नाही सर, पण तुम्ही असं का विचारताय? अंकुश म्हणतो, तिला ना काही गोष्टींची माहिती हवी आहे. ज्या वेळेला मी तिची मदत करत नाही त्यावेळेला ती तुझी मदत घेते हे मला 100% माहिती आहे आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. हे बघ, एक लक्षात घे, तू मला ना एक वचन दे की कोणत्याही आउट ऑफ द वे जाऊन तू अबोलीची मदत करणार नाहीस. क्रिश म्हणतो, नाही, मी कोणतंही चुकीचं काम किंवा एथिकली चुकीचं असेल अशा कामामध्ये अबोलीची मदत करणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. अंकुश म्हणतो, असं नको, मला नुसतं वचन नको आहे, खाकीची शपथ घे आणि तू मला सांग की तू असं कोणतंही काम करणार नाहीस. खाकीची शपथ घे म्हटल्यावरती इकडे आता क्रिशला धक्का बसतो. क्रिश म्हणतो, सर काय बोलताय, खाकीची शपथ वगैरे घेण्याची काही गरज नाही, मी तुम्हाला सांगतोय ना. अंकुश म्हणतो, नाही, गरज आहे, तू खाकीची शपथ घे. मग क्रिश खाकीची शपथ घेतो आणि सर, मी कोणतंही असं चुकीचं काम करणार नाही. ज्या वेळेला अबोलीचा भाऊ, अबोलीचा मित्र असं आणि त्याच वेळेला एक इन्स्पेक्टर याच्यामध्ये निवड करायची म्हटली तर मी इन्स्पेक्टरची निवड करीन, मी अबोलीच्या भाऊची निवड करणार नाही, असं म्हणत आता इकडे क्रिश अंकुशला वचन देतो आणि खाकीची शपथ घेतो. पण ती शपथ तेवढ्या वेळापुरतीच असते. ज्या वेळेला अंकुश निघून जातो ताबडतोब तो अबोलीला कॉल करतो आणि अबोली, मला भेटायला ये, मी तुला ठिकाण सांगतोय. मग अबोली ज्या ठिकाणी क्रिशने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी भेटायला येते. भेटायला आल्यावरती क्रिश म्हणतो, ही बघ, ही रेड लाईट एरियामधली फाईल आहे, या फाईलमध्ये बरीचशी नावं आहेत, ॲड्रेस आहेत. अबोली सांगते, ज्योत्स्ना नावाची बाई आहे, तिच्याबद्दल सगळी माहिती पाहिजे आहे. त्यावरती क्रिश म्हणतो, अबोली, तू हे सगळं चेक करून घे. मग ज्योत्स्ना नावाच्या एका बाईबद्दल क्रिशला माहिती कळते आणि त्याचबरोबर चंदा नावाची एक बाई असते. चंदा आणि ज्योत्स्ना या दोघीजणी एकत्र राहत असतात. क्रिश म्हणतो, अबोली, या चंदाबद्दलची माहिती समजली तर कदाचित आपल्याला ज्योत्स्नाबद्दलची माहिती समजेल. अबोली सांगते, ज्योत्स्नाबद्दलची माहिती समजली तर आपल्याला मनवाबद्दलची पण माहिती समजेल, त्यामुळे हे सगळं आपल्याला करावंच लागणार. क्रिश म्हणतो, मग आपण काय करायचं? अबोली सांगते, आपल्याला चंदाचा शोध घ्यायला पाहिजे. आता अशा पद्धतीने चंदा एका रेड लाईट एरियामध्ये राहणारी असते आणि त्या रेड लाईट एरियामध्ये क्रिश आणि अबोली चंदाचा पत्ता शोधण्यासाठी जाणार असतात. चंदाचा पत्ता शोधण्यासाठी क्रिश अबोली जातात, पण काहीतरी गडबड होते. दोघांनाही मनवाचा पत्ता काही सापडत नाही. मग मात्र अबोली इकडे विजयाकडे येते. अबोलीला समजतं की विजयाकडे मनवाचा पत्ता आहे. मग विजया आपला फासा टाकते. अबोली सांगते, विजया, मला मनवाचा पत्ता काहीही करून हवा आहे. विजया म्हणते, ठीक आहे, मनवाचा पत्ता तुझ्यापर्यंत पोहोचेल, पण तू माझ्यासोबत डील करायची, मी जे सांगेन ते तू मला द्यायचं. अबोली म्हणते, तुला काय हवं आहे? यावरती विजया सांगते, हे बघ, मला न बाकी काही नको, पण तो माणूस आला होता बघ तुमच्या घराबाहेर आणि त्याचे पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत, तो पेनड्राईव्ह मला पाहिजे. अबोली धर्मसंकटामध्ये अडकते. हिला पेनड्राईव्ह द्यावे तरी प्रॉब्लेम, पेनड्राईव्ह नाही द्यावे तरी प्रॉब्लेम. त्यावरती विजया म्हणते, तो पेनड्राईव्ह दे, मी तुला मनवाचा पत्ता देते. अखेर अबोली तो पेनड्राईव्ह देते सुद्धा. आता तो किती खरा किती खोटा हे कळत नाही, पण लगेच विजया पोलीस स्टेशनला येते आणि म्हणते, ह्यांच्यावरची केस बरखास्त करतो अंकुश. अंकुश म्हणतो, त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावा आहे. विजया म्हणते, काय आहे पुरावा? अंकुश एव्हिडन्स शोधायला लागतो. त्यावेळेला विजया म्हणते, तुझ्याकडे आता कोणताही पुरावा नाही आहे, कारण जे पेनड्राईव्ह तू त्याचे रेकॉर्ड ठेवले आहेस तो पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे. असं म्हणत विजया तो पेनड्राईव्ह दाखवते.
अंकुशला मोठा धक्काच बसतो. हा पेन ड्राईव्ह सुखरूप घरी ठेवलेला विजयापर्यंत कसा पोचला? आता अबोलीने विजयाला दिलेल्या पेन ड्राईव्हमुळे अंकुशला खूप मोठा धक्का बसतो. या सगळ्या प्रकारात मनवाचा पत्ता शोधणं अबोलीला महागात पडणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.